करोलरी ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम बघितला होता की नाही. त्यामध्ये दोन करोलरी बघितल्या होत्या. पहिली होती अँगल्स इन्स्क्राइब इन सेम आर्क आर कॉन्ग्रंट है की नाही. अँगल इन्स्क्राइब इन सेम आर्क आर कॉन्ग्रंट. अँड सेकंड नंबरची करोलरी होती अँगल इन्स्क्राइब किंवा अँगल इंटरसेप्टेड अँगल इन्स्क्राइब इन अ सेमी सर्क्युलर इज अ राईट अँगल. म्हणजे जो अँगल इन्स्क्राइब असेल कशामध्ये, सेमी सर्क्युलर आर्क्समध्ये आहे की नाही. आणि जो सेमी सर्क्युलर आर्क्समध्ये अँगल इन्स्क्राइब असतो, द इन्स्क्राइब अँगल इन सेमी सर्क्युलर आर्क इज राईट अँगल. आणि जो सेमी सर्क्युलर आर्क्समध्ये अँगल इन्स्क्राइब्ड असतो तो अँगल राईट अँगल असतो. बरोबर आहे की नाही. आता सेमी सर्क्युलर आर्कचं मेजर किती असतं, 180 डिग्री. अँड देअर इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ देअर इंटरसेप्टेड आर्क. आणि तो अँगल काय असतो, इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ मध्ये असतो. मग इन्स्क्राइब्ड अँगल जो इंटरसेप्टेड आर्क आहे तो सेमी सर्क्युलर आहे, मग त्याचं मेजर किती असतं, 180. मग त्या 180च्या हाफ मध्ये किती असणार, 90. देअरफॉर द इन्स्क्राइब्ड अँगल इन सेमी सर्क्युलर आर्क इज राईट अँगल. आणि जो सेमी सर्क्युलर आर्कच्या मध्ये जो अँगल इन्स्क्राइब्ड असतो तो अँगल काय असतो, राईट अँगल असतो. म्हणजे तो 90 डिग्री असतो है की नाही. या ठिकाणी ही झाली करोलरी ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल. त्याच्यानंतर आपण बघितला होता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल है की नाही. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कशाला म्हटलं जाते, इफ 4 व्हर्टेक्स ऑन द सेम सर्कल इज कॉल्ड सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे ज्या क्वाड्रिलॅटरलचे जे 4 व्हर्टेक्स असतात, 4 व्हर्टेक्स ऑन द सेम सर्कल, एकाच वर्तुळावर जर असतील 4 vertex, if all vertex of quadrilateral lie on the same circle then it is called cyclic quadrilateral. आणि ज्या क्वाड्रिलॅटरलचे 4 ही वर्टेक्स ॲट दी सेम सर्कल, एकाच सर्कलवर असतील तर त्याला आपण काय म्हणतो, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आणि त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट होता तो म्हणजे आपला कोणता, प्रॉपर्टीज ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. काय प्रॉपर्टीज आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची, द अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. त्याचे जे अपोजिट अँगल असतात है की नाही, ते अपोजिट अँगल काय असतात, आर सप्लिमेंटरी. ते सप्लिमेंटरी असतात है की नाही, म्हणजे 180 डिग्री असतात. त्यानंतर बघितलं आपण करोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. त्याची करोलरी कशावर आधारित होती, अन एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगल, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज congruent to the angle opposite their adjacent interior angle. म्हणजे जो सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटेरियर अँगल असतो तो एक्सटेरियर अँगलचा मेजर इज इक्वल, जो इज इक्वल किंवा इज कॉन्ग्रंट टू द अँगल अपोजिट टू देअर ॲडजसेंट इंटेरियर. आणि त्या एक्सटेरियर अँगलचा जो ॲडजसेंट इंटेरियर असतो त्याच्या अपोजिटचा जो अँगल असतो त्याचं मेजर आणि त्या एक्सटेरियर अँगलचं मेजर काय असतं, इक्वल असतंय. ठीक आहे. त्यानंतरचा आहे कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. आता कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय असतो बघा. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या प्रॉपर्टीच्या अपोजिट त्याची कॉन्व्हर्स असते. मला सांगा सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची जी प्रॉपर्टी ती काय होती, द अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. द अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. मग त्याची कॉन्व्हर्स काय होईल बरं, त्या ठिकाणी कॉन्व्हर्स काय होईल, इफ a pair of opposite angle are supplementary then those quadrilateral are cyclic quadrilateral. तर तो काय असू शकेल, this the quadrilateral is cyclic quadrilateral. म्हणजे अपोजिट पेयर जर काय होत असेल, सप्लिमेंटरी येत असेल, वन अपोजिट पेयर सप्लिमेंटरी येत असेल, the quadrilateral is cyclic. आणि याच्यानंतर इथपर्यंत झालं. आणि आता याच्यानंतरचा जो प्रॉपर्टीज बघायचा आहे आपल्याला किंवा जो थेरम बघायचा आहे, काय म्हणते बघा, इफ 2 पॉइंट्स ऑन द गिवन लाईन सबटेंड इक्वल अँगल. बघा इफ जो आता आपल्याला बघायचा आहे, इफ 2 पॉइंट्स ऑन a given line subtend on a given line subtend equal angles at two distinct points, two distinct points which lie on
the same side, on the same side of the line, same side of the line, then there are 4 points, then 4 points are cone-cyclic, CYCLIC, cone-cyclic. 4 points are cone-cyclic. आता बघा, if 2 points on a given line subtend, एक लाईन आहे, गिवन दिलेली लाईन आहे आणि त्या लाईनवर काय आहेत बघा, हे जे थेरम आहे, या थेरमचं एका क्वेश्चन साठी काय करावं लागतं आपल्याला, याचं एक्सप्लेन हा थेरम लागतो या ठिकाणी, किंवा माहित असणं गरजेचं असतो. काय म्हणते बघा, if 2 points on a given line subtend equal angle at 2 distinct point which lie on the same side, या साइडला सेम लाईन आहे, याच्या इकडच्या साइडला किंवा इकडच्या साइडला, एकाच साइडला, त्यानं काय म्हणताय, गिवन लाईन सबटेंड इक्वल अँगल ऍट 2 डिस्टिंक्ट पॉइंट, ऍट 2 डिस्टिंक्ट पॉइंट. समजा इकडे एक अँगल तयार झाला असेल, ओके बघा, आणि त्यानंतर याच पॉइंट मधून काय म्हणताय, अँगल्स ऍट 2 डिस्टिंक्ट पॉइंट, एक इकडे झाला, समजा इथं ए बी आहे आणि इथं सी आहे, हा जसा अँगल तयार होतो साइड ऑफ दी लाईन ए बी आहे, ए बीच्या काय इकडच्या साइडला, आणि त्यांनी काय म्हणताय बघा, लाय ऑन द सेम साइड, सेम साइड, एकाच साइडला जर असेल, याच पॉइंट मधून 2 डिस्टिंक्ट पॉइंट, फॉर एक्झाम्पल हा एक अँगल तयार झालाय, सेम साइड, एकाच साइडला जर तयार होत असेल, बघा थेरम महत्वाचा आहे, याच्यात फक्त प्रॉपर्टीज महत्वाची आहे. ए डी कन्सिडर केलं मी इथं, विच लाय ऑन द सेम साइड, ऍट द सेम साइड ऑफ द लाईन, देन 4 पॉइंट्स, विच 4 पॉइंट्स, ए सी बी अँड डी, हे 2 अँगल्स आर कॉन्ग्रंट, इक्वल लेंथ, किंवा 4 पॉइंट्स आर कोन सायक्लिक, आणि त्या ठिकाणी काय होतात, 4 पॉइंट्स आर कोन सायक्लिक. म्हणजे या पॉइंट्स पासून जर अँगल तयार होत असतील, आणि हे 2 अँगल, इफ 2 पॉइंट ऑन अ गिवन लाईन ए अँड बी सबटेंड इक्वल अँगल, म्हणजे हे जर इक्वल अँगल तयार होत असतील तर याच पॉइंट मधून होणारे सबटेंड इक्वल angles at 2 distinct point which lie on the same side, आणि कुठे तयार होत असतील ते सेम साइडला जर होत असतील, साइड ऑफ द लाईन, देन 4 पॉइंट्स आर कोन सायक्लिक, ए सी डी बी आर कोन सायक्लिक. कळालं का? म्हणजे हे पॉइंट्स कधी कोन सायक्लिक होतात, ज्या वेळेस एखाद्या लाईनवर, सेम लाईनवर जे 2 पॉइंट असतील, त्या 2 पॉइंट पासून लाईन सबटेंड टू इक्वल अँगल ऍट द सेम टाइम, ऍट द सेम साइड्स, एकाच साइडला जर हे 2 अँगल जर एकाच 2 पॉइंट मधूनच सबटेंड जर होत असतील, तर देन 4 पॉइंट्स आर कोन सायक्लिक. हा जो प्रॉपर्टीज आहे, यावरून आपल्याला जो पॉइंट्स आहेत, आता तुम्हाला असं वाटेल सर याचा वापर कधी केलेला असतो किंवा कधी वापर करायचा असतो, ही प्रॉपर्टीज कधी यूज करायची, ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलं असेल की कोऑर्डिनेट पॉइंट्स, देन प्रूव्ह दॅट ए सी डी बी आर कोन सायक्लिक. ओके, कोन सायक्लिक प्रूव्ह करा म्हटलं असेल तर त्यावेळेस दिलेले हे 2 अँगल्स तुम्हाला कॉन्ग्रंट दिले असतील, किंवा तुम्हाला प्रॉपर्टी नुसार कॉन्ग्रंट दाखवावे लागतील, आणि कॉन्ग्रंट झाल्याच्या नंतर 4 पॉइंट्स आर कोन सायक्लिक, आणि ही प्रॉपर्टीज तुम्हाला लिहावं लागेल. मग याला शॉर्ट मध्ये तुम्ही लिहिलं तरी चालतंय की नाही, किंवा सबटेंड इक्वल अँगल ऍट द सेम साइड, देन फॉर 4 पॉइंट्स आर कोन सायक्लिक. याचं रिझन तुम्ही या स्वरूपामध्ये लिहू शकतात. म्हणजे फक्त एवढाच यूज आहे याचा, एवढा लक्षात ठेवा. फक्त याला आपल्याला असं म्हणता येईल की हा कोणता थेरम आहे, तर जे कोन सायक्लिक पॉइंट आहेत, है की नाही,
ते दाखवण्यासाठीचा जो थेरम आहे, कोन सायक्लिक पॉईंट दाखवण्यासाठीचा जो थेरम आहे तो या स्वरूपामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे ही जी प्रॉपर्टीज वापरलेली आहे की नाही, हे कशासाठी वापरली आहे? कोन सायक्लिक दाखवण्यासाठी आहे की नाही, कोन सायक्लिक पॉईंट दाखवण्यासाठी ही प्रॉपर्टीज यूज केलेली आहे. चालतंय. त्यानंतरचा बघूया आता, जो आपल्याला नेक्स्ट जो प्रॉपर्टीज आहे याच्यावरचा, त्या ठिकाणी जर इन्स्क्राइब्ड अँगल आपण म्हणतो की नाही, टू लाईन्स कंटेनिंग कॉर्ड ऑफ सर्कल इंटरसेक्ट ईच अदर, टू कॉर्ड इंटरसेक्ट ईच अदर at in the circle and exterior of the circle, दोन प्रकारे असतील. ठीक आहे, कळालं का हा भाग? याच्यावर आधारित, प्रॉपर्टीजवर आधारित जो तुम्हाला थेरम जो आहे, हा थेरम प्रूव्ह करा म्हणून येणार नाही, किंवा सॉल्व, फक्त सॉल्व मध्ये पण कधी प्रॉपर्टीज वापरायची हे लक्षात आलं का? ज्यावेळेस तुम्हाला टू प्रूव्ह मध्ये म्हटलं असेल 4 पॉइंट्स आर कोन सायक्लिक, हे 4 पॉइंट कोन सायक्लिक आहेत हे प्रूव्ह करा म्हटल्याच्या नंतरच तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी तुम्हाला काय करावं लागणार आहे? यूज करावी लागणार आहे. आता तुम्हाला याच्या नंतरचा जो बघायचा आहे तो कोणता आहे? कॉर्ड्स ऑफ सर्कल इंटरसेक्ट ईच अदर आउटसाइड द सर्कल. बरोबर आहे, टू लाइन्स कॉर्ड ऑफ, two chords of circle intersecting किंवा intersect each other outside the circle, कुठे होत असतील? टू कॉर्ड्स इंटरसेक्ट होतात. आता तुम्हाला असं वाटेल की सर कॉर्ड तर सर्कलच्या आतमध्ये असतात, बरोबर आहे की नाही? तुम्ही सर्कल ड्रॉ केलाय, ओके, हा सर्कल काय केला तुम्ही? ड्रॉ केलाय, आणि याला टू कॉर्ड्स तुम्ही काढल्यात, टू कॉर्ड्स. फॉर एक्झाम्पल मी इथे कॉर्ड ड्रॉ केली, ओके, आणि त्यानंतर मी इथे कॉर्ड ड्रॉ केली अशी, बरोबर. या टू कॉर्ड्स काय झाल्यात? इंटरसेक्ट, दोन्ही एकमेकीला काय झाल्यात? इंटरसेक्ट झाल्यात. कोणत्या पॉइंट मध्ये? आणि कोणत्या साइड मध्ये? ईच अदर आउटसाइड द सर्कल. आणि ऍट पॉइंट ए, आणि हा ए पॉइंट कसा आहे? आउटसाइड ऑफ द सर्कल. ए पॉइंट कुठे आहे? आउटसाइड ऑफ द सर्कल. मग आता या ठिकाणी कॉर्ड ज्या दोन आहेत त्याला आपण की LMB कॉर्ड म्हटलं तर वाटलं तर एक मिनिट इकडे बघा, इथं बी सी, ए ई अँड एफ, ओके. टू कॉर्ड इंटरसेक्ट ऑफ ईच अदर ऍट पॉइंट किंवा आउटसाइड ऑफ दी सर्कल. सर्कलच्या आउटसाइडला त्या दोन्ही एकमेकाला काय करतात? इंटरसेक्ट करतात. आता ज्या वेळेस तुम्हाला हा असा प्रॉपर्टी झालाय, या ठिकाणी तयार होणारा जो अँगल आहे, अँगल BAF, हा जो अँगल आहे याचं मेजर. आता मला सांगा, हा अँगल इन्स्क्राइब आहे का? इन्स्क्राइब नाही. इन्स्क्राइब अँगल कधी म्हटलं जातं? जर तो अँगल सर्कलवर असेल, हा अँगल इथं असायला पाहिजे होता, सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल, तर त्याला इन्स्क्राइब अँगल म्हणता आला असतं. मग जर तो इन्स्क्राइब असता तर हाफ ऑफ देअर इंटरसेप्टेड आर्क. पण हा अँगल इन्स्क्राइब्ड अँगल आहे का? नाही. हा अँगल इन्स्क्राइब्ड अँगल नाही का? तर त्याचा इंटरसेक्ट पॉइंट हा आउटसाइड ऑफ दी सर्कल, सर्कलच्या बाहेर आहे. सर्कम्फरन्स वर आहे का? नाही. म्हणजे टू कॉर्ड इंटरसेक्ट at point A and point A is the outside of the circle. तो सर्कलच्या काय आहे? आउटसाइडला आहे. आणि ज्या वेळेस तो इंटरसेक्ट पॉइंट जर सर्कम्फरन्स वर असेल तर तो पॉइंट किंवा तो पॉइंट जो आहे किंवा तो अँगल जो आहे तो अँगल कोणता म्हणता येईल आपल्याला? इन्स्क्राइब्ड अँगल. मग हा इन्स्क्राइब अँगल आहे का? नाही, इन्स्क्राइब्ड अँगल नाही. का? तर तो आउटसाइड ऑफ द सर्कल, सर्कलच्या बाह्य भागात इंटरसेक्ट झालाय, म्हणून त्याला आपल्याला काय म्हणता येणार नाही? इन्स्क्राइब्ड अँगल म्हणता येत नाही. मग आता इन्स्क्राइब्ड अँगलचं तर मेजर आपल्याला माहिती आहे, आपण कसं काढू शकतो? हाफ ऑफ देअर इंटरसेप्टेड आर्क. परंतु हा इन्स्क्राइब्ड अँगल नाही, मग याचं मेजर कसं काढायचं? बघा, या टू कॉर्ड्सनं इन्स्क्राइब केलेले आर्क कोणते आहेत बघा. इकडे बघा, इंटरसेप्टेड आर्क हा आहे इथपर्यंतचा, आणि हा एक आहे, बरोबर आहे.
हे 2 आर्क्स तयार होलेत. म्हणजे हा आहे याच्यापेक्षा हा मेजर आर्क आहे आणि हा काय आहे मायनर आर्क आहे याच्यामध्ये. मग आपल्याला काढायचंय कोणाचं मेजर? मेजर ऑफ अँगल BAF. कोणत्या अँगलचं मेजर ऑफ अँगल? BAF. बघा मेजर ऑफ अँगल BAF कुठे? BAF याचं मेजर काढायचं आहे बरोबर आहे. आता याचं जे मेजर असतं हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क BF मायनस मेजर ऑफ आर्क CE किंवा EC. काय केले कळालं का? मेजर ऑफ अँगल BAF म्हणजे जो अँगल कुठे आहे असेल आउटसाइड ऑफ द सर्कल, सर्कलच्या बाह्य भागामध्ये जर असेल तर या अँगलचं मेजर हाफ ऑफ दी मेजर आर्क मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. त्यानं इंटरसेप्टेड केलेल्या मेजर आर्क मधून मायनर आर्क काय करा? मायनस करा आणि त्याच्या हाफ मध्ये त्या अँगलचं काय असतं? मेजर असतं. पण कोणता अँगल आहे तो? अँगल जो आहे तो म्हणजे अँगल आउटसाइड ऑफ दी सर्कल, आउटसाइड ऑफ दी सर्कल. सर्कलच्या कुठे आहे ते? आउटसाइडला आहे किंवा एक्सटेरियर भागामध्ये आहे, बाह्य भागामध्ये आहे. त्या अँगलचं मेजर किती असतं? हाफ ऑफ मेजर ऑफ मेजर आर्क मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. मेजर आर्क मधून मायनर आर्क मायनस केल्याच्या नंतर जेवढं मेजर येतं तेवढं मेजर काय असतं? त्या अँगलचं मेजर असतं. आता हा झाला एक्सटेरियरचा. आता आपण इथंच काय करूया? इंटेरियरचा बघूया. सेम तीच असणार. 2 कॉर्ड ऑफ सर्कल. बघा सेकंड नंबरचा 2 कॉर्ड ऑफ सर्कल इंटरसेक्टिंग किंवा इंटरसेक्ट ईच अदर कोणत्या याच्यामध्ये असणार मग? ईच अदर इंटेरियर, ईच अदर इंटेरियर ऑफ द सर्कल, इंटेरियर ऑफ द सर्कल. कुठे असणार म्हणताय तो? 2 कॉर्ड 2 कॉर्ड आहेत आणि 2 कॉर्ड काय होणार आहेत? इंटरसेक्ट. ह्या पण 2 कॉर्डच होत्या, त्या कुठे इंटरसेक्ट झाल्या? एक्सटेरियर ऑफ द सर्कल. आता ज्या 2 कॉर्ड आहेत त्या कुठे इंटरसेक्ट होणार? इंटेरियर ऑफ द सर्कल. त्या सर्कलच्या आतमधील भागामध्ये काय होणार आहेत? इंटरसेक्ट होणार आहे. ठीक आहे, बघूया. आलं हे सर्कल. आता याच्या 2 कॉर्ड आहेत इंटेरियर ऑफ द सर्कल. ओके, त्यानंतर या स्वरूपात इंटरसेक्ट झाल्या. कॉर्ड AB आहे आपण कन्सिडर करू. कॉर्ड CD इंटरसेक्ट ऍट पॉइंट E. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात? E पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. आता आपल्याला मेजर काढायचं आहे. कोणत्या अँगलचं मेजर काढायचं सांगितलं बघा. आता या ठिकाणी ज्या वेळेस इंटेरियर असता कोणताही अँगल म्हणू शकतात तुम्हाला. हा अँगल म्हणतील इकडचा किंवा इकडचा अँगल म्हणतील. हे दोन्ही अँगल काय असणार? कॉन्ग्रंट असणार. आता आपल्याला माहिती व्हर्टिकली अपोजिट अँगल, अरे कॉन्ग्रंट म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल होणार आहेत. पण आता या अँगलचं जर मेजर म्हटलं असेल किंवा मेजर ऑफ अँगल AED म्हटलं असेल, मग या ठिकाणी त्यांचं मेजर जर काढायचं म्हटलं तर कसं होईल? मग अँगल BEC, मेजर ऑफ अँगल BEC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क. कोणता? याला इंटरसेक्ट म्हटल्यावर इकडला BC म्हणा प्लस मेजर ऑफ आर्क AD. या दोघांच्या काय असतं? हाफ मध्ये. म्हणजे जर कॉर्ड इंटेरियर इंटरसेक्ट असतील तर सम करायची आणि जर एक्सटेरियर असतील किंवा आउटसाइड असतील तर सबट्रॅक्ट करायची, मायनस करायचं. मेजर आर्क मधून मायनर आर्क मायनस करा आणि त्याच्या हाफ मध्ये म्हणजे जो एक्सटेरियर पॉइंट मध्ये अँगल असतो तो या ठिकाणी होतो. म्हणजे हे 2 कॉर्डची जी प्रॉपर्टीज आहे. पण 2 कॉर्डची प्रॉपर्टीज म्हणजे कशी?
two chord intersect each other outside of the circle and interior of the circle किंवा exterior of the circle, सर्कलच्या बाह्य भागामध्ये आणि इंटेरियर ऑफ द सर्कल, सर्कलच्या आतमधील भागामध्ये जे अँगल तयार होतात त्या अँगलचं मेजर किती असतं म्हणताय, हे की नाही. म्हणजे टू कॉर्ड इंटरसेक्ट इच अदर ॲट इंटेरियर पॉइंट, द सम ऑफ टू आर्क्स, हाफ ऑफ द सम ऑफ टू आर्क्स, त्या टू आर्क्सची सम करा, त्याच्या हाफ मध्ये मेजर असतं. आणि ज्या वेळेस मेजर ऑफ अँगल अँड एक्सटेरियर पॉइंट इंटरसेक्ट टू कॉर्ड, त्या ठिकाणी जो तयार होणारा अँगल असेल, द डिफरन्स ऑफ मेजर ऑफ टू आर्क्सच्या डिफरन्सच्या हाफ मध्ये त्या अँगलचं मेजर असतं. या दोन प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. नंबर 1 ची प्रॉपर्टीज आहे कॉर्ड इंटरसेक्ट इच अदर ॲट एक्सटेरियर पॉइंट किंवा आउटसाइड द पॉइंट, आणि टू कॉर्ड्स इंटरसेक्ट इंटेरियर ऑफ द सर्कल, सर्कलच्या आतमधील भागामध्ये असणाऱ्या. म्हणजे या दोन प्रॉपर्टीज खूप महत्वाच्या आहेत. भरपूर मुलांना असा क्वेश्चन आल्यावर असं वाटतंय की या ठिकाणी थेरम ऑफ इन्स्क्राइब्ड अँगलच आहे. तुम्हाला मी एक सगळ्यात महत्वाची पहिली हिंट सांगितली होती की इन्स्क्राइब अँगल म्हटलं की त्याचा जो कॉर्डचा इंटरसेक्ट पॉइंट असतो तो ऑन दी सर्कल, तो सर्कलवर असतो. हा सर्कलवर आहे का? नाही. हा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नाहीयेच. हा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे का? हे पण नाही का, तर टू कॉर्ड्स इंटरसेक्ट झाल्यात. हा तुम्ही जर मग पुन्हा कन्स्ट्रक्शन वगैरे करत असाल तर मग तो होईल, आहे की नाही. मग इन्स्क्राइब्ड अँगल तयार होण्यासाठी टू कॉर्ड जिथं इंटरसेक्ट होतात तो पॉइंट सर्कम्फरन्स वरच असला पाहिजे, तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, इन्स्क्राइब्ड अँगल म्हणतो. बरं ठीक आहे. आता याला रिझन काय लिहायचं? तुम्हाला असं वाटेल की सर आम्ही याला ठीक आहे आम्ही 1/2 मेजर ऑफ आर्क मायनस करू वगैरे, पण त्याला रिझन काय लिहायचं? तर या ठिकाणी रिझन काय लिहायचं? टू कॉर्ड्स ऑफ द सर्कल इंटरसेक्ट आउटसाइड ऑफ सर्कल, आणि याला काय म्हणायचं? टू कॉर्ड इंटरसेक्ट इंटेरियर ऑफ द सर्कल. ही प्रॉपर्टी तिथं वापरायची. एक्सटेरियर टू कॉर्ड इंटरसेक्ट, हे कॉर्ड इंटरसेक्टचा प्रॉपर्टीज आहे. टू कॉर्ड इंटरसेक्ट हे एक्सटेरियर पॉइंट आणि या इंटेरियर. इंटेरियर म्हटलं की सम करा आर्क्सची, आणि एक्सटेरियर म्हटलं की डिफरन्स ऑफ दी टू आर्क्स, मेजर आर्क अँड मायनर आर्क, त्या दोन आर्क्सची डिफरन्स काढा किंवा सबट्रॅक्टिंग करा आणि याची मात्र सम करा, ऍडिशन करा. ठीक आहे. बाकी काही अडचण कळाले का दोन्हीच्या प्रॉपर्टीज? एक लक्षात ठेवा, कॉर्डच्या प्रॉपर्टीज जोपर्यंत तुम्हाला समजत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर आधारित असणारा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाहीत. ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो प्रॉपर्टीज आहे, प्रॉपर्टीज आता याच्यावरच्या संपल्या. आता याच्यानंतरचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो प्रॅक्टिस सेट आता आपण काय करूया, बघूयात. ठीक आहे. कळाले का 3 प्रॉपर्टीज? या 3 प्रॉपर्टीज वर आधारित पूर्ण प्रॅक्टिस सेट आहे आणि खूप महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत बघा. हे सगळ्या नोटबुकवर लिहित जा, तुमच्या वहीवर लिहून घ्या, डायग्राम सगळं लिहित जा. भरपूर जण नुसतं व्हिडिओ बघायला, एखादा व्हिडिओ डिलीट झाला की पुन्हा ओरडायला सर अपलोड करा व्हिडिओ म्हणून. मग तुम्ही लिहित नाहीत का नोटबुकवर तुमच्या? व्हिडिओ म्हणजे फक्त तुम्हाला आजच्या दिवसासाठीच आहे हा, पुन्हा पुढं भविष्यात मी तुम्हाला लागेल का मी येईल याची गॅरंटी नाही. तुम्ही नोटबुकवर लिहून ठेवा. एवढे व्हिडिओ पुन्हा नंतर भेटू शकत नाहीत, एखाद्या वेळेस डिलीट पण होतात, आहे की नाही, किंवा नेट प्रॉब्लेम असेल. बरं ठीक आहे. रेग्युलर चालू झाल्यावर काय तुमच्याकडे प्रत्येक घरचे मोबाईल देणार आहेत का? नाहीच देणार तुम्हाला नंतर मोबाईल, आहे की नाही. त्यामुळं आपलं हे जे वर्क आहे केलेलं दररोजचे दररोज तुमच्या नोटबुकवर लिहित जा. सेंटेन्स वाईज, डायग्राम वाईज, पूर्ण डायग्राम काढून एक्सप्लेन जेवढं लिहिलंय तेवढं पण तुम्ही नोटबुकवर लिहित जा. पुढं वही आपल्याला लागणार आहे, आपल्याला पुन्हा नंतर मोबाईल घेऊन बसायचा नाही नंतर, आहे की नाही. लिंक फॉरवर्ड करा, सेंड करा. भरपूर जण म्हणत तुम्ही नोटबुकवर लिहित नाहीत, याचा अर्थ आज व्हिडिओ झाला, एकदा बघितला, पूर्ण एक्सप्लेन नोटबुकवर करून घ्यायचा. पुन्हा रिव्हिजन करताना मोबाईल कशाला बघायचा? नोटबुकवर बघायचा. ठीक आहे.